मेडीगेट आणि राडेगाव रोडवर एक भीषण अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली। मेडीगेडा राडेगाव रोडवर अंतरगाव जवळ टिप्परच्या धडकेने एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास घडली। जखमीला शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठवण्यात आले तर तर्जपाल दौलत डबले वय 36 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर प्रथमेश भगवान येलकर वय 27 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आल्याचे वृत्त आहे। सदर घटनेची हकीकत अशी की दोघेही डोंगरखर्डा इथून मेडीखेडा येथे जात असताना गिट्टीने भरलेला टिप्पर क्रमांक MH29 CM 0356 मोटरसायकलला मागून धडक दिली। ही धडक इतकी भीषण व जबरदस्त होती की मृतक तर्जपाल डबके हा मोटरसायकल सोबत अंदाजे 40 फूट घासत गेले। अपघात एवढा भीषण होता की मृतकांच्या देहाचे यावेळी चिंधड्या उडाले तर मृतक तर्जपाल डबले हा नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय पोस्ट सेवेत नोकरीला लागले होते। डोंगरखर्डा इथून पोस्टाची डाग घेऊन ते महोदय येथे चालले होते। सदर घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे API विकास दांडे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठवण्यात आले। तसेच घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार राठोड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते। सध्या मेटीखेडा राडेगाव सिमेंट रोडचे काम यवतमाळ येथील JOC कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे करण्यात येत आहे। सदर भागात गिट्टी मुरुम वाहतूक फार मोठ्या प्रमाणात चालू असून सदर वाहने हे निष्काळजीपणे चालविण्यात येत असल्याचा आरोप अनेक नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत। यापूर्वी किरकोळ अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत परंतु सदर कंपनीला याचे काही घेणे देणे नाही। सदर कंपनीच्या वाहतुकीमुळे धुळीने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत आहे तर अंतरगाव डोंगरखर्डा बस स्टँड परिसरात धुळीने अनेक व्यावसायिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहेत। अनेक जागरूक नागरिकांनी सदर कंपनीला वारंवार सूचना दिल्या मात्र कंपनी कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र सध्या परिसरात पाहावयास मिळत आहेत। ही माहिती राडेगाव येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली।